एकीकडे राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग बांधत असल्याचं सांगत आहे. मात्र राज्यातील अनेक खेडीपाडी अशी आहेत जिथे रस्ताच नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर असे कच्चे रस्ते अधिक जीवघेणे बनतात. हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. ही चित्र आहेत कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी या गावातील. या कुटुंबातील एका वयोवृद्ध आजीला चक्क बैलगाडीतून रुग्णालयात घेऊन जायची वेळ आली आहे. या ठिकाणी पक्का रस्ताच नसल्यामुळं नागरिकांना बैलगाडीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. येथील लोक स्वतःच बैलगाडी चालवत रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाताना दिसत आहेत. खरं तर हे गाव हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येत असून मुश्रीफ यांनी आता तरी रस्ता करावा अशी मागणी होत होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तिथं रस्ता बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. एकीकडे कोल्हापुरातून शक्तीपीठ सारखा महामार्ग बनवण्याचा घाट सरकारनं घातलाय. दुसरीकडे मात्र कोल्हापुरातल्या गावखेड्यात रस्त्याअभावी नागरिकांना चक्क बैलगाडीचा आधार घ्यावा लागतोय. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरला दोन मंत्री असताना ही अवस्था आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील प्रशासनानं हा रस्ता बनवण्याचं आश्वासन दिलंय. मात्र हा प्रश्न केवळ एका गावातला नाही, अशी किती गावं खेडी जिल्ह्यात असतील जिथं रस्त्याअभावी असा प्रवास करावा लागत असेल, हा मोठा प्रश्न आहे. तिथल्या अडचणी दूर करणं ही खरी गरज आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.